नमो नमः. नमस्कार मंडळी. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार मंडळी. आज श्रीरामाचं वर्णन असलेल्या काही श्लोकांचा आपण विचार करणार आहोत. 26वा श्लोक. रामौ लक्ष्मण पूर्वजौ रघुवरौ सीतापतिं सुंदरं काकुत्स्थं करुणार्णवं गुणनिधिं विप्रप्रियं धार्मिकं राजेन्द्रं सत्यसन्धं दशरथतनयौ श्यामलौ शान्तमूर्तिं वन्दे लोकाभिरामौ रघुकुलतिलकौ राघवौ रावणारीं. अर्थ बघूया. लक्ष्मणाच्या पूर्वी जन्मलेल्या, रघुमध्ये श्रेष्ठ असलेल्या, सीतेचा पती, सुंदर दिसणाऱ्या, करुणेचा सागर, गुणनिधी, ब्राह्मणांना प्रिय, धार्मिक असलेल्या, राजांचा राजा अशा सत्यवचनी, दशरथपुत्र, श्यामलवर्णी, शांतमूर्ती, लोकांना आनंद देणाऱ्या, रघुवंशाला ललामभूत, रघुकुलात जन्मलेल्या व रावणाचा शत्रू असलेल्या रामाला मी वंदन करतो. सविस्तर अर्थ बघूया. या श्लोकाचं वैशिष्ट्य आधी सांगते. हा 4 ओळींचा श्लोक आहे, पण याच्यात 2 वृत्त आलेली आहे. पहिल्या 2 ओळींचं वृत्त आहे शार्दूल विक्रीडित आणि 3ऱ्या आणि 4थ्या ओळीचं वृत्त आहे श्रद्धरा. रामाच्या विशेषणांची जंत्रीच या श्लोकामध्ये आपल्याला दिसते. रामाचं अगदी भरभरून, मनापासून आणि मनमुराद वर्णन केलेलं आहे. रामाचं वर्णन करताना कवीची प्रतिभा थकत नाही. वंदे हे एकच क्रियापद 4 ओळींमध्ये आलेले आहे. 4 ओळी मिळून एक वाक्य तयार झालेलं आहे. रूपवर्णनाबरोबरच इथे रामाच्या गुणांचंही वर्णन केलेलं आहे. रामासाठी 18 विशेषणं या श्लोकामध्ये वापरलेली आहेत. काही विशेषणांची पुनरावृत्तीही या ठिकाणी आपल्याला दिसते. आपण आधी न आलेल्या विशेषणांचा जास्त विचार करूया. सीतापती, सीतेचा पती. वनात, स्वर्गात, सर्व ठिकाणी सीता रामाबरोबर जायला तयार होती. रावणाच्या बंदिवासातही ती केवळ रामाचंच नित्य ध्यान करत असे. रामानेही एकपत्नी या नात्याने त्याची जबाबदारी पार पाडलेली आहे. वनवासात जाताना सुद्धा शेवटी तू मला अनुसर, मी तुझ्यासह धर्माचं आचरण करीन, मी तुला वनवासात येण्याचा आदेश देतो, असं रामाने सांगितलं होतं. करुणार्णव. श्रीराम म्हणजे करुणेचा सागर, मूर्तिमंत करुणा. सर्व प्राणीमात्रांवर राम दया दाखवत असे. या पुढे येणाऱ्या 32व्या श्लोकातही कारुण्यरूप, करुणाकर ही विशेषणं आलेली आहेत. गुणनिधी. राम हा उत्तमोत्तम गुणांचा खजिना होता. कुबेराच्या खजिन्यापेक्षाही रामाच्या गुणांचा खजिना हा अधिक विशाल होता. श्रीराम हा शत्रू संहारक होता. तेजस्वी, ज्ञानविज्ञान संपन्न, अजिंक्य, बुद्धिमान, पराक्रमी, निरलस, प्रमादशून्य, विनयशील, सदाचार संपन्न, निगर्वी, कुलीन, सत्वगुण संपन्न, दीनदयाळू, प्रजेचं हित साधणारा, चारित्र्याचं पालन करणारा, दृढप्रतिज्ञ, मनावर व इंद्रियांवर संयम ठेवणारा इत्यादी गुणांनी मंडित होता. रामाचं वर्णन करताना बुधकौशिक ऋषी पूर्णपणे राममय झालेले आहेत. त्याचं गुणवर्णन करताना त्यांना शब्द अपुरे पडतात, म्हणून त्यांनी गुणनिधी हा एकच शब्द वापरला आहे आणि तो अतिशय योग्य आहे. विप्रप्रियम. विप्रांना म्हणजे ब्राह्मणांना प्रिय असा राम. राम हा ब्राह्मणांचा निस्सीम उपासक होता.
अध्ययन अध्यापन हे विप्रांचं मुख्य ध्येय असतं. तपश्चर्या हेच त्यांचं धन असतं. हे दूर अरण्यात आश्रम बांधून राहत. यज्ञव्रतांचं पालन, समाजाचा विकास, शास्त्र कला यांची निर्मिती यात ते मग्न असतात. अनेक शिष्य त्यांच्याजवळ ज्ञानार्जन करतात. राम हा सुद्धा त्यातलाच एक. असे ब्राह्मण रामाला प्रिय होते. चतुर्वेदी, धनुर्विद्या, 6 वेदांग जाणणाऱ्या रामावर विप्रांचा देखील जीव होता. रावणाचं निर्दालन राम करेल, रामाकडूनच ते होईल याची खात्री त्यांना होती. म्हणून अनेक शस्त्रास्त्र मंत्रांसह त्यांनी रामाला प्रदान केली होती. रामाला आशीर्वाद दिले होते. असा हा विप्रप्रिय राम. धार्मिकम. राम म्हणजे मूर्तिमंत धर्म. ज्याच्याद्वारे उत्कर्ष व मुक्ती प्राप्त होते तो धर्म. धर्म म्हणजे कर्तव्य, आनंदाने स्वीकारलेलं कर्म. धर्मरक्षण करण्यासाठीच श्रीरामाचा जन्म झाला होता. रामावर संकट विघ्न अनेक आली, पण त्याने ती न डगमगता पार पाडली. वेदशास्त्रांचा अभ्यास, सदाचार, माता पिता गुरु अतिथी यांची सेवा व पूजा या गोष्टींचं तंतोतंत पालन रामाने केलं. तप, पवित्रता, सत्य, दया ही धर्माची 4 अंग आहेत. ती रामाने शिरोधार्य मानली. धर्माचं उल्लंघन कधीही केलं नाही, म्हणून त्याला धार्मिकम असं म्हणून त्याचा गौरव केलेला आहे. राजेंद्रम. राम म्हणजे सर्व राजांमध्ये श्रेष्ठ राजा. रामाचा पराक्रम हा भव्य दिव्य होता. प्रजेचं संरक्षण करण्यात तो कायम तत्पर होता. राज्य करायचं ते केवळ राजवैभव उपभोगता यावं म्हणून नाही, तर प्रजेचं पालन पोषण व त्याचा सांभाळ करण्यासाठी. हे त्यांनी करून दाखवलं. प्रजा हे त्याचं सर्वस्व होतं. विचार, उच्चार, आचार यातून आपल्याला हा आदर्श दिसतो. राम हा उत्तम नेता होता. मार्गदर्शक, धर्माचरणी, प्रजाहितरक्षक, निस्पृह, विरक्त, उद्योगशील, इतरांच्या दुःखाने दुःखी होणारा व सुखाने सुखी होणारा असा होता. म्हणून रामाला या ठिकाणी राजेंद्र असं म्हटलेलं आहे. सत्यसंधम म्हणजे सत्याचरणी, सत्यवचनी. रामाच्या अनेक गुणांपैकी हा एक गुण. सत्यपालन हा राजाचा श्रेष्ठ धर्म असतो. सत्यापेक्षा मोठं काहीही नाही. सत्यरूपी धर्म सर्वात श्रेष्ठ असतो. प्राणांच्या रक्षणासाठी देखील असत्याचा आश्रय घ्यायचा नाही. सत्य हे सर्वाधिक प्रिय असलं पाहिजे. सत्याला धरून चालणं हाच सन्मार्ग. सत्यपालन हेच व्रत, असं रामाचं मत होतं. रामाचा पिता राजा दशरथही असाच सत्यसंध होता. शांतमूर्तीम. राम हा अतिशय शांत, धीरगंभीर व प्रसन्न होता. त्याच्या वृत्ती शांत होत्या. तो जितेंद्रिय होता. षड्रिपूंवर त्याने विजय प्राप्त केलेला होता. हे सगळे भाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत असत, म्हणून तो शांतमूर्ती. लोकाभिरामम. राम सर्वांशी गोड बोलायचा. कठोर वाणी, उलट उत्तर त्याने कधीही केलं नाही. तो अपराधाजवळ सुद्धा संयमाने वागायचा. उपकार करणाऱ्यावर नेहमी संतुष्ट असायचा. ज्ञानी माणसांबरोबर शास्त्राची चर्चा करायचा. सर्वांशीच प्रिय व सत्य बोलायचा. रागलोभापासून तो दूर होता. प्रजाजनांना सदैव आनंद देत असे. प्रजेवर रामाचं व रामावर प्रजेचं निस्सीम प्रेम होतं. त्याची गुरुजनांवर भक्ती होती. विद्वान व वृद्धांचा तो आदर करत असे. ब्राह्मणांना वंदनीय होता. तो कोणाशीही कधीही
ताठ्याने गुरमीने वागला नाही. त्याने शरण आलेल्यांचं रक्षण केलं. सर्वांना नेहमी आनंदच दिला. म्हणून लोकाभिरामम हे विशेषण अगदी सार्थ आहे. रावणारिम, अखिल विश्वात प्रलय घडवून आणण्याची धमक असणारा रावण हा रामाचा तुल्यबळ शत्रू होता. राम व रावण पराक्रमात तोडीस तोड होते. अशा परिस्थितीत रावणाला लंबवणं कठीण, मग वध करणं तर दूरच. कारण रावणात सद्गुण सुद्धा होते, पण त्याच्या दुर्गुणांचं गाठोडं हे सद्गुणांपेक्षा अतिशय मोठं होतं. सूडाचं राजकारण, स्वार्थी, भोगवादी, सत्तेचा दुरुपयोग यामुळे रावणाने वेदनिष्ठा व संस्कृतीनिष्ठा धुळीला मिळवली होती. म्हणून तो रामाचा शत्रू झाला. रावणाचा नाश व्हावा ही सामान्य जनता, ऋषीमुनी व देवांची सुद्धा इच्छा होती. सर्वांचे आशीर्वाद रामाच्या पाठीशी होते, शुभेच्छा होत्या. त्यांनी रामाला मंत्रांसह शस्त्रास्त्र दिलेली होती. यामुळे राम रावणाचा लीलया वध करू शकला आणि म्हणून रावणारी हे विशेषण त्याला शोभून दिसतं. पुढचा श्लोक आहे. रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. अर्थ, रामाला, श्रेष्ठ रामाला, रामचंद्राला, वेधस म्हणजे ब्रह्मदेवाला, रघूंच्या स्वामीला, सीतेच्या पतीला माझा नमस्कार असो. राम, रामभद्र ही रामाची नावं यापूर्वीही 12व्या श्लोकात आलेली आहेत. राम हा शब्द अति पावन आहे. भद्र, चंद्र या शब्दांनाही पावित्र्य आहे. धर्मरूप श्रीराम म्हणजे रामभद्र आणि ब्रह्मरूप श्रीराम म्हणजे रामचंद्र. रामचंद्राय, राम तेजस्वी असूनही चंद्राप्रमाणे सौम्य, मोहक, सुंदर, आल्हाददायक, प्रसन्न व सर्वांना हवाहवासा वाटणारा होता. त्याच्या वागण्या बोलण्यातून चंद्राची शीतलता पाझरत असे. चंद्र क्षीण झाला तरी त्याचं सौंदर्य कमी होत नाही. रामाच्या आयुष्यातही अनेक उतार आले, तरीही त्याच्या गुणांचं सौंदर्य कमी झालं नाही. शिवाय रामात पाप, अपराध हे शोधून सुद्धा सापडणार नाही. वेधसे, वेधस म्हणजे ब्रह्मदेव, परमात्म्याचं एक रूप. श्रीराम हा परमात्मा होता, म्हणून या ठिकाणी त्याला वेधस म्हटलेलं आहे. ब्रह्मदेवाला प्रजापती असंही म्हणतात. रामाने क्षत्रिय म्हणून प्रजारक्षण हे आपलं कर्तव्य मानलं आणि ते निष्ठेने पाळलं. म्हणून या ठिकाणी वेधस असं म्हणून रामाचा उचित गौरव केलेला आहे. रघुनाथाय, रघुकुळाचा नाथ. या आधीही राघव, रघुवीर, रघुत्तम इत्यादी विशेषणं आलेली आहेत. रघुकुळात अनेक नामवंत राजे झाले, परंतु रामाने हाल अपेष्टा, दुःख, अडचणी भोगूनही देवांनाही अशक्य अशी अलौकिक कार्य निस्वार्थी बुद्धीनं केली, म्हणून तो प्रशंसनीय आहे. म्हणूनच तो रघुकुळाचा नाथ आहे. नाथाय, राम हा केवळ रघुकुलाचाच नाथ नाही, फक्त सीतेचाच नाथ नाही, तर तो सर्वांचाच नाथ म्हणजे स्वामी आणि प्रभू आहे. सर्वांचा तारक आहे, रक्षक व पालकही आहे. हे या ठिकाणी कवीला सूचित करायचं आहे, म्हणून त्याने नाथाय असं म्हटलं आहे. सीतायाः पतये, सीतेच्या विवाहासाठी लावलेला पण रामाने जिंकला व तो सीतेचा पती झाला. मी तुझ्याशी धर्माचरण करेन अशी त्याने प्रतिज्ञा घेतली. सीतेला पती या नात्याने सर्वतोपरी त्याने सांभाळलं. तिचा योग्य तो आदर केला. रावणाने कपटाने तिचं हरण केलं, परंतु रामानं तिला सोडवलं. तिच्या आठवणींनी तो व्याकुळ झाला होता, मूर्छित पडला होता.
सीतेवर त्याचं उत्कट प्रेम होतं. त्याने एकपत्नी व्रत निष्ठेने पाळलं. असं म्हणतात की या श्लोकाचं वारंवार पठण केलं तर पतीला कीर्ती आणि यश प्राप्त होतं. सीताया पतये ह्या विशेषणाचं हे खास महात्म्य सांगितलेलं आहे. नमः म्हणजे नमस्कार असो. क्रियापदाऐवजी अव्यय हा संस्कृत भाषेचा एक विशेष आहे. नमः या अव्ययाचा येथे उपयोग केलेला आहे. ज्याला नमस्कार करायचा त्याची संस्कृतमध्ये चतुर्थी विभक्ती असते, म्हणून सर्व विशेषणांची चतुर्थी या ठिकाणी आलेली आहे. पुढचा श्लोक आहे श्रीराम राम रघुनंदन राम राम श्रीराम राम भरताग्रज राम राम श्रीराम राम रणकर्कश राम राम श्रीराम राम शरणं भव राम राम. अर्थ बघूया. हे श्रीरामा, हे रघुकुलोत्पन्ना रामा, हे भरताचा ज्येष्ठ भाऊ रामा, हे रणांगणात कठोर असणाऱ्या रामा, तू आम्हा सर्वांचा आश्रय हो. श्री श्री म्हणजे शोभा, सौंदर्य, तेज हे सगळं रामाजवळ होतं, म्हणून त्याच्या नावामागे आपण श्री लावतो. राम दुसऱ्यांना आनंदात रमवणे, इतरांच्या आनंदात रममाण होणे. रामाने स्वतः दुःख हाल अपेष्टा सोसल्या, पण इतरांना सदैव आनंद दिला. रघुनंदन नंदन म्हणजे पुत्र किंवा आनंद देणारा. रघुकुळात रामाचा जन्म झाला. स्वकर्तृत्वाने पराक्रमाने त्याने रघुवंशाला आनंदित केलं, म्हणून हे विशेषण त्याला योग्य आहे. भरताग्रज भरताच्या आधी जन्मलेला भरताचा ज्येष्ठ बंधू. उदात्त अंतःकरण, सिंहाप्रमाणे शूर, सदाचार व चारित्र्य संपन्न अशा भरताचा रामाशी घनिष्ठ संबंध आला नाही. रामाची प्रत्यक्ष सेवा करण्याची संधी भरताला मिळाली नाही, ती लक्ष्मणाला मिळाली होती. पण रामावर भरताचं निर्व्याज प्रेम होतं. रामाच्या अनुपस्थितीत त्याच्या पादुका सिंहासनावर ठेवून त्यानं राज्य चालवलं. निर्लोभी विरक्त वृत्तीने अयोध्येची धुरा सांभाळली. राम परत आल्यावर त्याच्या स्वाधीन राज्य दिलं. मला राज्य नको, तू घे, असं एकमेकांना सांगणारे हे दोन बंधू आहेत. रणकर्कश राम जसा कुसुम कोमल होता, हळवा होता, तसाच वेळ प्रसंगी तो वज्रासमान कठोर होत असे. त्यामुळे मोठमोठ्या संकटांवर त्याने सहज मात केली, यश प्राप्त केलं. राम शत्रूवर आक्रमण करण्यात पारंगत होता. तो राक्षसांशी उगाच वाकड्यात शिरला नाही, पण ऋषीमुनींना त्रास देणाऱ्या राक्षसांना त्याने कंठस्थान घातलं. भावाला म्हणजे सुग्रीवाला त्रास देणाऱ्या वालीचा त्याने वध केला. शौर्याची परिसीमा दाखवत रावणाशी युद्ध करून त्याला यमसदनाला पाठवलं. असा होता रणकर्कश राम. शरणं भव कवी रामाला पूर्णपणे शरण जायला तयार आहे, पण त्याला एक चिंता आहे. राम माझा स्वीकार करेल की नाही, म्हणून त्याने विनवणी केली आहे. शरणं भव ही प्रेमळ आज्ञा आहे. शरणं भव असं म्हणून कवी निर्भय, निशंक, निश्चिंत झाला आहे. पुढचा श्लोक आहे श्रीरामचंद्र चरणौ मनसा स्मरामि श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामि श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. अर्थ मी श्रीरामचंद्राच्या चरणांचं मनाने स्मरण करतो, वाणीने गुणगान करतो, चरणांना मस्तकाने नमस्कार करतो. मी त्याच्या चरणांपाशी शरण आलो आहे. पुढे बघूया. श्रीरामाचे शुभ पवित्र चरण किती महान, लाभप्रद, पुण्यदायी आहे. त्यांचा महिमा कसा आहे
हे दाखवण्यासाठी या श्लोकाची रचना केली आहे. कोणतीही गोष्ट आपण आधी मनात ठरवतो, मग वाणीने तिचा उच्चार करतो आणि मग ती कृती करतो. म्हणजेच विचार, उच्चार आणि आचार असा क्रम असतो. खरा भक्त हा परमेश्वरापासून विभक्त नसतो. तो मन, वाणी आणि कृतींनी त्याचाच झालेला असतो. आता एकेका चरणाचा अर्थ अधिक समजून घेऊया. श्रीरामचंद्र चरणो मनसा स्मरामी. मनाचा स्वामी चंद्र. आपण शरीराने रामाची भक्ती करत असलो तरी मन मात्र धावत असतं. असं व्हायला नको. आपण मनाने कायम त्याच्या चरणांतच स्मरण केलं पाहिजे. मनात केवळ रामाचाच आठव असला पाहिजे. मन रामाच्या ठिकाणी स्थिर होणं आवश्यक आहे. रामाप्रती नम्रता, विनम्रता, लीनता आवश्यक आहे. त्याच्याशिवाय रामकृपा आपल्यावर होणार नाही. श्रीरामचंद्र चरणौ वचसा गृणामी. आपण वाचेने रामाचं गुणगान करतो. नवविधा भक्तीपैकी कीर्तन ही एक भक्ती आहे. परमेश्वराच्या रूपाविषयी सांगणे, त्याची स्तुती करणं यावर भर देतो. पूर्ण श्रद्धा, निष्ठा, विश्वास, भक्तीने केलेलं नामसंकीर्तन हे आपल्या उपयोगी पडतं. भगवंताचे गुणगान केल्याने आपल्या मनाची चंचलता ही नाहीशी होते. चारही प्रकारच्या वाणींनी म्हणजे परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी यांनी परमेश्वराचं नाम घ्यावं. वैखरी वाणीने सुरुवात करावी आणि हळूहळू परावाणीपर्यंत जाता येतं. प्रयत्नाने ते साध्य होतं. श्रीरामचंद्र चरणौ शिरसा नमामि. नवविधा भक्तीपैकी वंदन ही एक भक्ती आहे. स्मरण, कीर्तन करत भक्ती अधिक उंचीवर आपल्याला न्यायची आहे. साधक अत्यादराने परमेश्वराला मस्तक लवबून नमस्कार करतो. फक्त हात जोडून नाही, मस्तक चरणांवर टेकवणं. यामुळे खरा आदर, कृतज्ञता, नम्रभाव व्यक्त होतो. अहंकाराचा नाश होतो. बुद्धी, शक्ती, इंद्रिय हे सगळं रामाला समर्पण करायचं आहे. मी आता रामाचा झालो ही भावना मनात असली पाहिजे. श्रीरामचंद्र चरणौ शरणं प्रपद्ये. रामाला पूर्णपणे शरण जायचं आहे. परमेश्वर भक्ताला हृदयात स्थान देतो. त्यासाठी शरण जाण्यासारखं दुसरं सहज साध्य साधन नाही. कितीही पापी असला परमेश्वराचा भक्त कितीही पापी असला तरी परमेश्वर त्याचा अवहेर करत नाही. या श्लोकात स्मरण, कीर्तन, वंदन व शेवटी शरण जाणं हे प्रकार अत्यंत खुबीने मांडले आहेत. रामाच्या चरणांचं आधी स्मरण केलं तर त्याचं गुणगान ओठावर येणार. त्याचा अगाध महिमा कळला की आपण मस्तक टेकवणार आणि अखेरीस त्याला शरण जाणार. हा क्रम किती योग्य सांगितला आहे. पुढचा श्लोक आहे. माता रामो मत्पिता रामचंद्रः स्वामी रामो मत्सखा रामचंद्रः सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर् नान्यं जाने नैव जाने न जाने. अर्थ बघूया. राम माझी माता, राम माझा पिता, राम माझा स्वामी, राम माझा मित्र आहे. दयाळू राम माझं सर्वस्व आहे. मी दुसऱ्या कोणाला जाणत नाही, अजिबात जाणत नाही. आता सविस्तर अर्थ बघूया. माता राम रामाचं सर्वप्रथम आईशी नातं जोडलं आहे. स्वार्थाशी जोडलेलं नाही. रामानं आई होऊन आपलं मायेने संगोपन करावं, आपली काळजी घ्यावी, वेळ प्रसंगी चूक दाखवून आपल्याला योग्य ती समज द्यावी, आपल्याला सन्मार्गावर ठेवावं अशी मनापासून इच्छा असली पाहिजे. मत पिता रामचंद्र पिता हा मातेपेक्षा निसर्गतः थोडा कठोर, शिस्तप्रिय, संयमी व धाडसी असतो. व्यक्तिमत्व विकसित करण्यात पित्याचा मोठा वाटा असतो. श्रीराम पिता बनवून
माझं व्यक्तिमत्व विकसित करेल, शिस्त लावेल, मार्गदर्शक होईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे. अशा पित्याची आपल्या हातून सेवा व्हावी, त्याच्या आज्ञेत आपण राहावं ही इच्छा प्रदर्शित केलेली आहे. स्वामी राम, राम माझा स्वामी आहे. तो सर्व समर्थ, सर्वज्ञ, सर्व शक्तिमान आहे. रामाच्या सेवेत रममाण झाल्यामुळे आपला उद्धार होईलच याची खात्री वाटली पाहिजे, ती या ठिकाणी व्यक्त केली आहे. मत सखा रामचंद्र, रामाला सखा म्हटलं आहे. रामाने आदर्श मित्रप्रेमाचं उदाहरण जगासमोर ठेवलं आहे. राजा गुह, सुग्रीव हे रामाचे मित्र होते. राम हा त्यांचा निस्वार्थी, सच्चा, जीवश्च कंठस्थ असा मित्र होता. हितचिंतक होता, सल्लागार होता. तो आपल्याला कायम सन्मार्गावर नेईल, प्रगतीपथावर नेईल. तो जवळ असताना कसलीच काळजी करण्याचं कारण नाही. रामाला सखा मानलं तर तो आपल्याला कधीही दूर लोटणार नाही. त्याच्या हृदयात आपल्याला स्थान मिळेल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला आहे. सर्वस्व मे रामचंद्रो दयालु, राम आपलं सर्व काही आहे. रामासारखा दयाळू, दयाघन, करुणेचा सागर दुसरा कोणीही नाही. वात्सल्य हा रामाचा प्रधान गुण होता. त्याची दृष्टी दयेने ओतप्रोत भरलेली होती. रावणाचे शेकडो अपराध विसरून त्याला दयेच्या वर्षावात भिजवून टाकलं. लढाईच्या वेळी निशस्त्र रावणावर सुद्धा रामाने दया दाखवली. त्या अवस्थेत त्याचा वध केला नाही. अशा रघुनाथाची दया आपल्यावर असावी अशी प्रार्थना करायची आहे. नान्यंजाने नैव जाने न जाने, कवी रामभक्तीत न्हाऊन निघालेला आहे. दुसऱ्या कोणालाही तो ओळखत नाही. त्याची सगळी नाती ही रामाशीच जोडली गेलेली आहे. श्रीरामच त्याचं सर्व काही आहे. दुसऱ्या कोणालाही तो जाणत नाही, अजिबात जाणत नाही याची कबुली त्याने या ठिकाणी देऊन टाकली आहे. रामाशी तो एकरूप झालेला आहे. पुढचा श्लोक आहे. दक्षिणे लक्ष्मणो यस्य, वामे तु जनकात्मजा, पुरतो मारुतिर्यस्य, तं वंदे रघुनंदनम. ज्याच्या उजवीकडे लक्ष्मण, डावीकडे जनककन्या सीता व पुढे मारुती आहे, अशा त्या रघुनंदनाला मी नमस्कार करतो. हा शब्दार्थ आहे. आता गूढार्थ बघूया. दक्षिणे लक्ष्मणो यस्य, आपल्या शरीराचे उजवीकडील अवयव हे डावीकडील अवयवांच्या तुलनेत अधिक सशक्त व कार्यक्षम असतात. उजव्या भागावर सूर्याचा अंमल असतो. रामाच्या कारकिर्दीत लक्ष्मण सदोदित पुढे होता, आघाडीवर होता. रामाच्या प्रत्येक कृतीमध्ये लक्ष्मणाचा मोलाचा वाटा होता. त्याच्याशिवाय एकट्या रामाला कदाचित एवढा पराक्रम अशक्य झाला असता. रामाच्या जीवनात लक्ष्मणाचं स्थान हे अग्रगण्य होतं. लक्ष्मणाकडे एकापेक्षा एक सद्गुण होते. तो जणू रामाचा उजवा हातच होता. वामे तु जनकात्मजा, रामाच्या डाव्या बाजूला असलेली सीता ही त्याची शक्ती आहे, स्फूर्ती आहे. वाम या शब्दाचा दुसरा अर्थ सुंदर, आकर्षक. सीता मूर्तिमंत लावण्य मूर्ती होती, सद्गुणांचं भांडार होती. त्यामुळे ती आकर्षक होती. ती मानिनी, तेजस्वी, स्वतंत्र व्यक्तिमत्व जपणारी होती. ही जनककन्या सीता रामाच्या डाव्या हाताला आहे. राम पुरुष आहे तर स्त्री प्रकृती आहे. म्हणजे राम पुरुष तर सीता ही प्रकृती. एकटा पुरुष काहीही करू शकत नाही. रामचरित्रामध्ये सीतेचा फार मोठा सहभाग आहे. पुरतो मारुतिर्यस्य, राम आणि मारुती हे एकमेकांपासून वेगळे करताच येत नाही. मारुती हा तेजस्वी वायुपुत्र आहे. तो बुद्धिमान, शूर, धैर्यवान व बलाढ्य आहे.
त्याचं उल्लंघनाचं सामर्थ्य अचाट आहे. सर्व शस्त्रविद्या त्याला अवगत आहेत. तो उत्तम राजनीतिज्ञ आहे. तो विशाल समुद्र उल्लंघून लंकेत जाऊन परत आला. रामाने मारुतीला दास नेमलं नव्हतं. तो आपणहून रामाचा दास झाला होता. रामाच्या मूर्तीसमोर मारुती उभा किंवा बसलेला नाही. एक गुडघा दुमडलेला व एक खाली जमिनीला टेकलेला असा तो असतो. रामाची आज्ञा घेण्यास सदैव तत्पर अशी त्याची ही मूर्ती असते. तं वंदे रघुनंदनम. लक्ष्मण हा रामाचा उजवा हात, सीता ही रामाची शक्ती, तर मारुती हा निष्ठावान दास. असं हे चौघांचं एकत्रितपणे चित्र आपल्या नजरेसमोर येतं. रामाचं एकट्याचं चित्र सहसा येत नाही. अशा रामाला सादर प्रणाम. पुढचा श्लोक आहे. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. अर्थ: लोकांना आनंद देणाऱ्या, रणांगणात धैर्यशाली, कमलनयन, रघुवंशाचा स्वामी, करुणेची साक्षात मूर्ती, दयानिधी अशा रामचंद्राला मी शरण आलो आहे. या श्लोकात कवी रामाला पूर्णपणे शरण गेलेला आहे. 30 विशेषणं परत आलेली आहेत. लोकाभिरामम म्हणजे समस्त प्रजेला आनंद देणारा. रामाचं गुण लोकांना प्रिय वाटणारे होते, आनंद देणारे होते. राम प्रजापालनात सदैव दक्ष होता. त्याने प्रजेला कधीही दुःख क्लेश दिले नाहीत. निखळ आनंद दिला. प्रजेचं हित जपणं हे त्यांनी आद्य कर्तव्य मानलं. त्याच्या राज्यात प्रजा अत्यंत सुखी होती. रणरंगधीरम तो धनुर्विद्येत सर्वश्रेष्ठ होता. शत्रूवर आक्रमण व प्रहार करणं हे त्याचं विशेष कौशल्य होतं. वेदविद्येबरोबरच त्याने समरविद्येचंही शिक्षण घेतलं होतं. युद्धभूमीवर त्याने साहसी, धैर्यशाली, शस्त्रकौशल्य व क्षात्रतेजाने तळपणारा योद्धा म्हणून नावलौकिक मिळवला होता. सामर्थ्यवान राक्षसांशी मुकाबला केला होता. राक्षसांची कुळच्या कुळं नष्ट केली होती. प्रत्येक वेळी रथादी सामग्री त्याच्याकडे नव्हती, तरीही त्याने हा पराक्रम केला. म्हणून त्याला रणरंगधीरम हे विशेषण शोभून दिसतं. रघुवंशनाथम राम सद्गुणांचं भांडार होता. रघुवंशाला उज्ज्वल कीर्ती त्याने प्राप्त करून दिली होती. रघुवंशात रामासारखा दुसरा राजा झाला नाही. रावणाला त्याचे पुत्र, मंत्री, सैन्य, अश्व, सारथी यासह त्याने ठार मारलं होतं. तो रघुवंशातील श्रेष्ठ पुरुष होता. म्हणून त्याला रघुवंशनाथम असं म्हटलं आहे. कारुण्यरूपम करुणाकरम समान आशय सूचित करणारी अशी ही 2 विशेषणं आहेत. कारुण्यरूप म्हणजे करुणेचा मूर्तिमंत आविष्कार आणि करुणाकर म्हणजे करुणेचा साठा. राम दयाघन होता. दयेने ओतप्रोत भरलेला होता. सर्वच प्राणीमात्रांवर दया करणारा होता. रावणावरही मरणानंतर त्याने दया दाखवली. रामदास स्वामींनी रामाला करुणेचा सागरू असं म्हटलं आहे. शरणम प्रपद्ये या आधीही हे शब्द येऊन गेले आहेत. 29व्या श्लोकात हे शब्द आलेले आहेत. कवी रामाला शरण जाऊ इच्छितो. राम ही सामान्य देवता नाही. तो समग्र ऐश्वर्य, यश, श्री, धर्म, ज्ञान व वैराग्य यांनी परिपूर्ण आहे. म्हणून आश्रय देण्यास पूर्ण समर्थ आहे. रामाचं गुणवर्णन करणारे हे काही श्लोक आपण पाहिले. पुढील श्लोकामध्ये मारुती व महर्षी वाल्मिकी यांची स्तुती केलेली आहे. त्याचा विचार आपण पुढल्या भागात करूया. तुम्ही सबस्क्राईब केलंत ना? आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडलं तर इतरांना पाठवा. तुमच्या प्रतिक्रिया नक्की पाठवा.
तुमच्या प्रतिक्रिया पाहून मला अधिक उत्साह येतो आहे. माझा उत्साह द्विगुणित होतोय, आनंद वाढतोय. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. जय श्रीराम.